पाहूया पुढील महत्त्वाची बातमी। चंद्रपुरात आदिवासी विद्यार्थ्यांनी शासनाच्या नव्या जीआर विरोधात आक्रमक भूमिका घेत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या पार्किंग परिसरात बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। हा शासन निर्णय आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक हिताला बाधा पोहोचवणारा असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। आज आम्ही इथे आदिवासी विकास विभागाने 5 ऑगस्ट 2026 रोजी एक जीआर काढलेला होता। तो जीआर आम्हाला अमान्य होता। त्यानंतर त्यांनी पुन्हा 14 ऑगस्ट 2026 रोजी सुधारित जीआर काढला, तो सुद्धा आम्हाला अमान्य आहे। काही संघटनांनी आंदोलन केले होते, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी काही मुद्दे जे आहेत ते रद्द केले आणि नवीन जीआर काढला। तर आम्हाला तो जीआर अमान्य आहे, त्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। पूर्ण विदर्भात किंवा आपल्या महाराष्ट्रभरात एक जनाक्रोश आंदोलन तयार झालं। त्याच्यामध्ये 14 तारखेला त्याच्यामध्ये काही करेक्शन केले गेले। त्याच्यामध्ये एक 26 वर्षाची जी अट होती तिला वाढवता 30 वर्षाची करण्यात आली। पण आम्हाला कुठेतरी असं वाटते की ती आम्हाला नकोच, वयाची जी अट आहे ती आम्हाला नकोच। आणि आम्ही आता त्याच्यासाठीच धरणे आंदोलनावर बसलो आहोत। एकतर ती अट म्हणजे अट आम्हाला एक तर ती अट काढून घ्या, नाहीतर मग तो जीआर आम्हाला नको। त्यांचं म्हणणं आहे की हा जीआर म्हणजे सरसकट रद्द करा, म्हणजे वयाची अट सरसकट रद्द करा। आणि शासन सध्या त्यावर विचार सुद्धा करत आहे। माननीय मंत्री महोदयांनी उद्याला काही संघटनांची बैठक पण मुंबईला आयोजित केलेली आहे। माननीय मंत्री महोदय हे माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा पण करणार आहे याच्या संदर्भात। त्यामुळे विद्यार्थ्यांना मी विनंती केली की माननीय मंत्री महोदयाच्या चर्चेनंतर आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर जो काही निर्णय होते ते पाहून मग आपण आपली भूमिका स्पष्ट करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।